MST-CET मध्ये पर्सेंटाइल थोडेसे कमी आलेले आहेत. गव्हर्नमेंट कॉलेज हवंय. आर्थिक परिस्थिती सुद्धा नाजूक आहे. तर अशा विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी हा व्हिडिओ जो आहे तो खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. कारण मला फोन करून किंवा मेसेजेसमध्ये, "सर तुम्ही फक्त टॉप कॉलेजेसचे व्हिडिओज बनवताय. आमच्या पर्सेंटाइलसाठी सुद्धा तुम्ही व्हिडिओज बनवले पाहिजेत." म्हणून मी आज घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर. नमस्कार, मी साळुंखे सर. साळुंखे सर केमिस्ट्रीमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही साळुंखे सर केमिस्ट्री या यूट्यूब चॅनलवर खूप छान प्रकारे प्रतिसाद देत आहात. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत हा चॅनल पोहोचवण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त शेअर्स करा. अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझी रिक्वेस्ट आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ऑल बेल नोटिफिकेशन आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पहा, जर तुम्हाला माझी काउन्सिलिंग घ्यायची असेल तर हा नंबर जो आहे मी तुम्हाला दिलेला आहे. नंबर आहे 9673420413. हा जो नंबर आहे या नंबरवर तुम्ही मला कॉल करू शकता, व्हॉट्सअप मेसेज करू शकता. 9673420413 हा नंबर जो आहे या नंबरवर तुम्ही मला कॉल करा, मेसेज करा. त्याचा रिप्लाय जो आहे तो नक्कीच देण्यात येईल. काउन्सिलिंगमध्ये मी रजिस्ट्रेशनपासून ते तुमच्या फायनल ॲडमिशनपर्यंत तुम्हाला गाईड करणार आहे. ते कॅप राउंडचं रजिस्ट्रेशन असो, डॉक्युमेंट अपलोडिंग असो, यामध्ये मी तुम्हाला गाईडन्स देणार आहे. कॅप 1, कॅप 2, कॅप 3 आणि कॅप 4 चे जी काही कॉलेज लिस्ट आहे, प्रेफरन्स लिस्ट आहे, ती बनवण्यास मी तुम्हाला मदत करणार आहे. कॅप राउंड व्यतिरिक्त ज्या सीट्स रिकाम्या राहतात, शेवटी ए-कॅप राउंड्स होतात, म्हणजे स्पॉट राउंड होतात किंवा इन्स्टिट्यूट लेव्हलचे राउंड होतात. त्यासाठीही मी विद्यार्थ्यांना मदत करत असतो. तशी तुम्हालाही करेन. जर काउन्सिलिंग घ्यायची असेल तर या नंबरवर मेसेज करा किंवा कॉल करा. माझी फी राहील ₹1999 1999 फक्त. ओके. आता आपला आजचा टॉपिक जो आहे तो टॉपिक आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर. आता हे कॉलेज जे आहे हे नवीन कॉलेज आहे. सर्व गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये नवीन कॉलेज आहे. 2023ला हे कॉलेज जे आहे स्टार्ट झालेलं. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूरचं एक्सटेन्शन त्यांनी केलेलं. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर आता डेव्हलपमेंट तिथे सध्या चालू आहे. आणि हे जे कॉलेज आहे हे बाटू युनिव्हर्सिटी मीन्स डी बाटू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेर या कॉलेजचे संलग्न कॉलेज आहे. आणि या कॉलेजची जी काही फी आहे ती खूपच माफक आहे. सुरुवातीला जेव्हा आपण या वेबसाईटवर व्हिजिट करतो तेव्हा एक इन्फोग्राफिक आपल्याला त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी पहा डिटेल्स दिलेले आहेत. ईमेल, वेबसाईट आणि जे काही कोर्सेस, इथे कोर्सेस कोणते आहेत ते पहा. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग 60 सीट्स आहेत आणि तो चॉईस कोड आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, मेकॅनिकल अँड ऑटोमेशन इंजिनिअरिंग असे ब्रांचेस आहेत. आता फी चेक करा. ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती खूपच नाजूक आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हे म्हणजे त्यानुसार हे फी जी आहे ती खूप माफक आहे. ओपन मायनॉरिटीसाठी 25,221, EBC, EWS बॉईजसाठी 17,721, 17,721 रुपये. EBC, EWS गर्ल्ससाठी 10,000च्या आसपास फी आहे. TFWS साठी 10,000च्या आसपास फी आहे. OBC, SBC, SCBC, VJ, DT, NT1, NT2, NT3 10,221 फी आहे. इथे SC आणि ST कॅटेगरीसाठी 1,796 रुपये फी आहे. म्हणजे खूपच माफक फी आहे. पहा इथे ठळक वैशिष्ट्य दिलेले आहेत डिटेल्समध्ये. हां, डॉक्युमेंट्स कोणते लागणार हे डॉक्युमेंट्स इथे दिलेले आहेत. पहा डॉक्युमेंट्स इथे HSC असेल ना. ओके, HSC गुणपत्रिका, MST CET गुणपत्रिका, SSC किंवा HSC दोन्ही तुम्हाला द्यावे लागतील. कॉलेज सोडल्याचा
दाखला, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS प्रमाणपत्र लागणार आहे, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट लागणार आहे, बर्थ सर्टिफिकेट किंवा डॉमिसाइल सर्टिफिकेट यापैकी. त्यानंतर जातीचा दाखला पहा, सर्व मागासवर्गीय उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल VJ DT NT1 NT2 NT3 OBC SBC आणि SCBC पहा 31 मार्च 2027 पर्यंत वैध असलेला. त्यानंतर पालकांचा उत्पन्नाचा दाखला TFWS आणि EBC कॅटेगरीसाठी, डिफेन्स व दिव्यांग या संवर्गातून प्रवेशाकरता विहित नमुन्यातील प्रमाणपत्र हे डॉक्युमेंट्स लागणार आहेत. ओके, तुमच्या कॅटेगरीनुसार. आणि त्यांनी काय माहिती दिलेली आहे पहा, अधिक माहितीसाठी संपर्क साधा, हे 4 नंबर आणि टेलिग्राम चॅनल त्यांनी दिलेला आहे. ओके, या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी बोलू शकता. ओके, ठीक आहे. मी सुद्धा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, पण एकही फोन लागलेला नाही आहे. गेल्या वर्षी सुद्धा या कॉलेजवर मी व्हिडिओ बनवलेला पहा, चॅनेलवर अजूनही तो व्हिडिओ आहे. इथे पहा, मी सर्च करून ठेवलेला आहे. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर, 7,500पेक्षा जास्त व्यक्तींनी तो पाहिलेला आहे. आणि हा व्हिडिओ बनवण्याच्या अगोदर मी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर येथे कॉल केलेला, तेव्हा त्यांनी सांगितलेलं की हॉस्टेल जे आहे ते अंडर कन्स्ट्रक्शन चालू आहे. ओके, आता मी काही व्हिजिट केलेली नाही. एक्झॅक्ट ते अपडेट जे आहेत ते तुम्हाला तिथे प्रत्यक्ष गेल्यानंतरच माहीत पडेल की त्यांचं हॉस्टेल बांधून झालेलं आहे की नाही. ओके, ठीक आहे. आता हे झालं, ही गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूरची वेबसाईट आहे. हे कॉलेज जे आहे ते डी बाटू युनिव्हर्सिटीशी संलग्न आहे. ओके, आता मी CET सेलच्या वेबसाईटवर येतो. CET सेलच्या वेबसाईटवर जो कट ऑफ एक्सप्लोरर आहे, त्या कट ऑफ एक्सप्लोररमध्ये मी अगोदरच ते कॉलेज जे आहे ते सर्च करून ठेवलेलं आहे. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर. आता त्या कॉलेजमध्ये पहा, इथे कट ऑफ जर तुम्ही पाहाल, कॅप 1, कॅप 2, कॅप 3, कॅप 4, कट ऑफ जे आहेत ते कट ऑफ हे AIDH चे कट ऑफ आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्सचे कट ऑफ. पहा, हे कट ऑफ खूप जास्त आहेत. तुम्ही याचे स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा स्वतःहून तुम्ही CET सेलच्या वेबसाईटवर जाऊन हे कट ऑफ चेक करू शकता. आता जस्ट मला एखादा कट ऑफ NTC कॅटेगरीसाठी, ओके, NTD कॅटेगरीसाठी, NTB कॅटेगरी, कोणताही एक कट ऑफ मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. NTB कॅटेगरी घेतली तर इथे चेक करा, कॅप 1 मध्ये 82.84, 82.11 कमी झालेला आहे, 79.98 आणि 79.98 तोच राहिला. मीन्स कॅप 3 पर्यंत कट ऑफ कमी आला आणि कॅप 4 ला सुद्धा सेम तोच राहिलेला आहे. ओके, आणि अशा रीतीने हे कट ऑफ तुम्ही चेक करू शकता. OBC कॅटेगरीसाठी पाहायचं झालं तर OBC कॅटेगरीचा कट ऑफ चेक करा, 86.55, आणि तो कट ऑफ जो आहे 86.55 कमी झाला, सेम राहिला कॅप 2 ते कॅप 3, आणि त्यानंतर कॅप 4 ला 83.90. अशा रीतीने हे कट ऑफ जे आहेत ते तुम्ही पाहू शकता. हवं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. ओपन कॅटेगरी जनरल कॅटेगरीचं चेक करतो मी. 87 कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, 87.63, 86.71 मीन्स कट ऑफ कमी झालेला आहे. त्यानंतर सेम राहिलेला आहे. मीन्स हा कट ऑफ सेम राहिलेला आहे जी ओपन एच साठी. मीन्स अनेक विद्यार्थी जे आहेत ते हे कॉलेज, आता हळूहळू हे कॉलेज प्रसिद्ध होत आहे. अनेक विद्यार्थी हे कॉलेज मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहेत. जर खूपच असं टॉप रँकिंग कॉलेज तुम्हाला मिळत नसेल आणि तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज हवं असेल, आर्थिक परिस्थिती बेताची असेल, तर नक्कीच हे कॉलेज तुम्ही तुमच्या लिस्टमध्ये ठेवलं पाहिजे. ओके, SCBC कॅटेगरी जनरलचा कट ऑफ चेक करा, 85.61, 85.85, 85.85, 85.85 मीन्स कॅप 1 पासून कॅप 2 कडे हा कट ऑफ कमी झाला, पण त्यानंतर हा कट ऑफ सेम राहिला आहे. मीन्स त्या व्यक्तींनी ऍडमिशन घेतलं असावं या कॉलेजमध्ये. अशा रीतीने तुम्ही कट ऑफ जे आहेत ते चेक करू शकता. इथे पहा, VJ DT कॅटेगरी 90.17, 79.69, 79.69, कॅप 2 कॅप 3 साठी सेम राहिला, पण कॅप 4 मध्ये अचानक खाली आलेला आहे कट ऑफ. मग हा जो कट ऑफ आहे तुम्ही पाहू शकता. हे कट ऑफ जे आहेत AIDS साठी होता.
आणि हा आता त्याच्या खालोखाल हे कॉम्प्युटर सायन्सचे कट ऑफ आहेत. कॉम्प्युटर सायन्सचे चेक करूया. कॉम्प्युटर सायन्सचा सपोज एन टी बीचा कट ऑफ आहे. एन टी सी ठीक आहे. एनटीसीचा कट ऑफ चेक करूया. 90.04, 81.63, 81.63, 81.63 सेम कट ऑफ राहिलेला आहे. मीन्स कॅप 2, कॅप 3, कॅप 4 सेम कट ऑफ रेंज राहिलेली आहे. ओबीसी कॅटेगरीचा कट ऑफ जर चेक करायचा झाला तर ओबीसी कॅटेगरी 86.96, 86.96, 85.22, 83.43 इथे पहा, इथे सेम राहिला. पण इथे कमी झालेला आहे कॅप 3 ला आणि कॅप 4 ला सुद्धा कमी झालेला आहे. एखादा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ चेक करूया. ओपन कॅटेगरी 94.32, 94.11, 94.11, 93.37 इथे पहा. कॅप 1 पासून कॅप 2 ला कमी झाला, सेम राहिला कॅप 3 ला आणि कॅप 4 ला कमी झाला. ओके, अशा रीतीने हे कट ऑफ जे आहेत हे आपल्या कट ऑफ एक्सप्लोररवर दिलेले आहेत. तुम्ही स्वतःहून हे क्रॉस चेक करू शकता. कोणत्याही अशा वेगळ्या वेबसाईटवर पाहण्यापेक्षा सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर ऑफिशियल कट ऑफ जर चेक केलेत तर चुका होण्यास मदत होईल, चुका कमी होण्यास मदत होईल. ओके, म्हणून हे कट ऑफ जे आहेत ते तुम्ही आता सपोज मला एनटीसी कॅटेगरीचा कट ऑफ चेक करायचा आहे. 78 पॉईंट इलेक्ट्रिकलचा 78.23, 72.67, 72.67, 72.67 म्हणजे कॅप 1 पासून कॅप 2 ला कट ऑफ कमी झाला, पण कॅप 2 नंतर कट ऑफ सेम राहिलेला आहे त्या पर्टिक्युलर कॅटेगरीसाठी. ओके, अशा रीतीने हे जे काही कट ऑफ आहेत हे कट ऑफ तुम्ही स्वतः पाहू शकता. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचं कोणत्याही एका कॅटेगरीचं कट ऑफ आहे. ओबीसी, जीओबीसी 89.27, 88.08, 85.22, 82.83 अशा रीतीने. एससी कॅटेगरीचं कट ऑफ, एससी कॅटेगरीचं 74.97, 50.59, 50.59, 50.59 सेमच राहिला आहे कॅप 3 पर्यंत. कॅप 2 नंतर सेम राहिलेला आहे. मीन्स त्या पर्टिक्युलर कॅटेगरीनुसार एसटी कॅटेगरीचं कट ऑफ 83.76, 83.76, 83.76. आता इथे डॅश डॅश काय येत आहे तर काही वेळा हे कॉलेजच्या लिस्टमध्ये नसतं मुलांच्या, म्हणून इथे डॅश डॅश दिसतात किंवा ते सीट जी आहे ती ओपन झालेली नसते, त्यामुळे इथे डॅश दिसतात. पण कॅप 2, 3, 4 ला हे कट ऑफ आलेले आहेत. मीन्स स्टुडंट जे आहेत हळूहळू हे कॉलेज जे आहे ते प्रायोरिटीमध्ये प्राथमिकतेमध्ये ठेवतायत जेणेकरून त्यांना या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल. पहा, मेकॅनिकल अँड ऑटोमेशन इंजिनिअरिंगचे कट ऑफ, हे कट ऑफ तर मोस्टली रेंजमध्ये आहे. जे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जे पर्सेंटाईल असतात त्या रेंजमध्ये हे कॉलेज आपल्याला मिळू शकतं. म्हणून हा व्हिडिओ जो आहे मी बनवलेला आहे. तुम्हाला या कट ऑफची PDF जी आहे ती हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, त्यावरून तुम्ही चेक करू शकता किंवा सीईटी सेलच्या वेबसाईटवर कट ऑफ एक्सप्लोरर दिलेलंच आहे, ते चेक करू शकता. ओके, ठीक आहे. हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ अशा विद्यार्थ्यांसाठी मी बनवलेला की ज्यांचा पर्सेंटाईल जो आहे तो खूप हाय लागलेला नाहीये, पण रेंजमध्ये त्यांना एखादं गव्हर्नमेंट कॉलेज हवं आहे आणि त्यासाठी ते कॅप राऊंडमधून प्रयत्न करणार असतील तर नक्कीच हे कॉलेज तुम्ही त्या लिस्टमध्ये ठेवलं पाहिजे. प्लेसमेंटच्या बाबतीत म्हणाल तर 2023ला सुरू झालेलं आहे, म्हणजे 24, 25, 26, 27. 2027ला त्यांची पहिली बॅच जी आहे बीटेकची बाहेर पडणार आणि त्याच्यानंतर त्यांचे प्लेसमेंट्स होणार. म्हणजे थर्ड इयर, फोर्थ इयरला जे प्लेसमेंट्स होतात ते कॉलेजच्या वेबसाईटवर आल्याशिवाय आपण काही सांगू शकत नाही. पण नुकतंच 2024मध्ये त्यांनी त्यांची जी लॅब आहे त्याचं इनॉग्रेशन केलेलं, रोबोटिक्स अँड IoTची लॅब असं मला न्यूजमधून कळलेलं आहे. आणि हॉस्टेलचं बांधकाम सुरू आहे. गेल्या वर्षी फोन केलेला तरी ते म्हणजे सुरू होतं. आता मी ॲक्च्युली पाहिलेलं नाहीये. तुम्ही प्रत्यक्षपणे तिथे जाऊन चौकशी करा. तुम्हाला कळेलच की आत्ता त्या हॉस्टेलची बांधणी किंवा कॉलेजची जी काही डेव्हलपमेंट चालू आहे, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, ते कुठपर्यंत आलेलं आहे. जवळपास 175 कोटी
तर तो प्रोजेक्ट आहे. न्यूजमध्ये मी वाचलेलं आहे. मला एक्झॅक्ट कन्फर्म नाही आहे किंवा 175 कोटीचा आहे. पण हा प्रोजेक्ट खूप मोठा आहे आणि काही वर्षांनी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर जे आहे ते नक्कीच कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजच्या शर्यतीमध्ये असेल, अशी मी आशा बाळगतो. मी इथे थांबतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्कीच एक लाईक करा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.